कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसातच प्रस्थान ठेवणार आहे. मात्र त्याआधी पालखी सोहळ्यासोबत जी तयारी करावी लागते ती आपण तयारी बघतोय, जी मंदिर समितीकडनं केली जाते. आणि या तयारीमध्ये अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढ्या वस्तूंचा समावेश असतो. अगदी टाचपिनापासून ते प्रत्येक गोष्ट, म्हणजे माऊलींच्या नित्योपचारासाठी लागणाऱ्या विड्या असतील, पूजेचं साहित्य असेल, माऊलींच्या स्मरण करण्यासाठी जे भक्त मंडळी असतात त्यांच्यासोबतचे दिंडीमधले, त्यांच्यासाठीच्या सगळ्या अगदी प्रत्येक प्रकारची डाळ असेल, अगरबत्ती असतील. आणि इथे जर बघितलं तर रोज त्यांचा जो नैवेद्य होतो, त्या नैवेद्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तिथपासून हे नैवेद्य वाटप करण्यासाठी अगदी जे दिंडीतले सगळी मंडळी आहेत त्यांच्या जेवणापासून ती सगळी बरदास्त जी आहे त्याची ही तयारी आपण बघतोय. आणि त्याच्यामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टींचा समावेश तर आहेच आहे, मात्र ज्या गोष्टी रोज लागतात पूजेसाठी त्यांचासुद्धा समावेश आहे. आपल्यासोबत या सगळ्या तयारी जी करतात महिनाभरापासून ती सगळी सेवेकरी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. प्रत्येक गोष्ट तुम्ही याच्यामध्ये न चुकता दरवर्षी सोबत घेत असता. काय काळजी घ्यावी लागते आणि कोणालाही अडचण होऊ नये म्हणून हे सगळी वस्तू, म्हणजे अगदी लोणचं सुद्धा दिसतंय, तर काय हेतू आहे, कधीपासून याची तयारी होती? साधारण याची तयारी आम्ही 1 महिना अगोदरपासून सुरुवात करत असतो. आणि काळजी अशा प्रकारे घेतो की सुई दोऱ्यापासून तर पूर्णपणे किराणा मालाच्या शेवटच्या पदार्थापर्यंत हे आम्ही कुठेही काही बाकी ठेवत नाही. महिन्याभराकरता आम्हाला जेवढं काही साहित्य लागतंय ते संपूर्ण साहित्य आम्ही महिनाभरात एक एक वस्तू गोळा करून हे आम्ही व्यवस्थितपणे मांडून ठेवत असतो, जेणेकरून ही वस्तू रोज सकाळी जेवणाच्या वेळेस म्हणा, संध्याकाळी जेवणाच्या वेळेस म्हणा, हे दोघं टायमाला आम्हाला वस्तू जागेवर सापडेल. अगदी आपण आणि याच्यावर लिहून ठेवलेलं आहे. अगदी कोणीही जरी तिकडे असेल तर तो त्याच वस्तूजवळ जाईल आणि तीच वस्तू जी आहे ती तात्काळ त्या पद्धतीने काढली जाते. याचा क्रम आहे ठरलेला आणि त्या क्रमानुसारच हे सगळं या सामानांची बांधवून केली जाते. आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला जातो तेव्हा कुणालाही अडचण होऊ नये, कुणालाही अडचण होऊ नये, आपल्या जेवणाची अडचण होऊ नये, त्यामुळे आपण माऊलींची सुद्धा तशीच काळजी घेतो. आणि माऊलींच्या कोणत्याही नैवेद्याचा, नित्योपचाराचा इतर कोणालाही त्रास होऊ नये त्यासाठी ही सगळी तयारी असते दरवर्षीची. काय काय वस्तू आहेत याच्यामध्ये? तुम्ही अनेक वर्षापासून हे याच्यामध्ये पूजा अर्चेसाठी हळद, कुंकू, मध, अष्टगंध, सुवासिक उठणं या सांगतात. जेवणामध्ये सगळ्या प्रकारच्या लोणची, चटण्या, तेलाचे डबे, जे काही लागणार आहे. आणि हे आलेल्या याच्यामध्ये परत इथं शिवून व्यवस्थित त्याच्यावर किती किलोचं आहे की बाबा 30 किलो लागतं, त्या माणसाने तिथून ते काढायचं आणि ते द्यायचं. त्याच्यामध्ये मग आमच्या ट्रकमध्ये 2-3 लाख लोक असतात. एक 15-20 मिनिटात किंवा अर्धा तासात ते सामान काढून मिळतं त्यांना त्या. आणि रोज 250 ते 300 लोक सकाळ संध्याकाळ, संध्याकाळी 200-250, सकाळी 300-400 लोक जेवायला असतात. सेवक वर्ग असतो, काही प्रशासक किती अधिकारी. दिवसाच्या प्रवासाची तयारी आहे ही पूर्ण 30 दिवसाची जाऊन येऊन. आता 30 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, जुलैच्या 31 पर्यंत ही सगळी तयारी आहे. माऊलींच्या रोजच्या नैवेद्यासहित पंचपक्वान्न त्याच्यामध्ये असतात. त्या नैवेद्यासहित जर आपण बघितलं तर रोज सकाळ आणि संध्याकाळ 250 लोकांना 30 दिवसाचं जेवण किती लागतं त्या पद्धतीने या सगळ्या वस्तूंची बांधावून केलेली असते. आणि आपण बघतो की अगदी कुठेही कचरा होऊ नये आपल्यामुळे, अगदी झाडूपासून सगळ्या गोष्टी या सगळ्या सोहळ्यासोबत आधीच त्याची तयारी केली जाते. आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर केवळ एकमेव हा पालखी सोहळा आहे ज्याच्या शिस्तीची जगभरात चर्चा होती. आणि माऊलींचा पालखी सोहळा का शिस्तीचा म्हटला जातो ते या सगळ्या सामानाच्या तयारीनं आपल्याला लक्षात आलं असेल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.